नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही 4 जानेवारी ह्या कालावधीमध्ये संपलेली होती आणि त्याच्यानंतर कार्यमुक्ती कधी हा प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 4 जानेवारीचे जे पत्र होतं ते आपण प्रत्यक्ष बघूया. त्यानंतर कार्यमुक्ती प्रत्यक्षात कधी होणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. 4 जानेवारी 2024 रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत एक पत्र काढलं होतं. त्याच्याविषयीच आपण माहिती बघूया. सर्वप्रथम हे पत्र काय होतं ते बघूया. 23 मे 2023चा शासन निर्णय याच्यासाठी संदर्भ म्हणून दिला होता. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे सुधारित धोरण 23 मे 2023च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदल्या विनसीजद्वारे पूर्ण करण्यात आलेल्या असून प्राथमिक शिक्षकांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध करण्यात येऊन संबंधित झेडपीकडे पाठवण्यात आलेल्या आहेत. बदली प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित महत्त्वाचे असून त्यात खंड पडू नये यास्तव शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय CO जिल्हा परिषद यांनी घ्यावा, अशा प्रकारचं हे पत्र होतं. आणि ह्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटले बघा, शैक्षणिक हित विद्यार्थ्यांचं लक्षात घेऊन त्याच्यामध्ये खंड पडू नये म्हणून जेव्हा पवित्र पोर्टलची शिक्षक भरती पूर्ण होईल त्यानंतर स्थानिक परिस्थितीनुसार बदली झालेल्या बांधवांना कार्यमुक्त करण्यात येणार होतं. याचाच संदर्भ घेऊन हे नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाचं हे पत्र आहे. 7 मार्च 2024चं आजचं हे पत्र आहे. इथे म्हटलं आहे बघा, विषय सन 2023मध्ये TTMS संगणकीय प्रणालीतून ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हा परिषदेतून इतर झेडपीमध्ये विनंती बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत जसं 4 जानेवारीच्या ग्रामविकास विभागाच्या पत्रामध्ये उल्लेख होता त्याप्रमाणेच नाशिक जिल्हा परिषदेने ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. कधीपर्यंत कार्यमुक्त करणार आहेत या संदर्भात स्पष्ट पुढे दिलेलं आहे, आपण बघूया. इथे संदर्भ दिला आहे बघा, 23 मे 2023चा जो शासन निर्णय ग्रामविकास विभागाचा तो दिला आहे. त्यानंतर बदलीपात्र शिक्षकांची यादी आदेश 30 डिसेंबर 2023. 4 जानेवारीचं आता जे आपण पत्र बघितलं माननीय उपसचिव ग्रामविकास विभाग यांचं. त्यानंतर 4था आहे नाशिक झेडपीचं कार्यालयीन पत्र दिनांक 8 फेब्रुवारीचं. आता बघूया कधी सोडणार आहेत ते. शासन स्तरावरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सन 2023मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेली आहे. त्यानुसार शासन स्तरावरून ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या 80 व नाशिक जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणारी 122 बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची संगणकीकृत यादी संदर्भीय क्रमांक 2 नुसार या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. शासनाने दिनांक 4 जानेवारी 2024च्या पत्रात बदली प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित महत्त्वाचे असून त्यात खंड पडू नये यास्तव शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावा असे निर्देशित केलेले आहे. गट शिक्षणाधिकारी यांनी सन 2023मधील TTMS प्रणालीतील ऑनलाईन विनंतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी शासन निर्णय दिनांक 23 मे 2023 नुसार संबंधितांच्या कागदपत्राची पडताळणी करावी. संबंधित शिक्षक पदवीधर असल्यास त्यांना पदावनत करूनच कार्यमुक्तीची कार्यवाही करावी. तसेच त्यांच्याकडे शासकीय रकमा नाहीत, विभागीय खातेनिहाय चौकशी सुरू नाही, न्यायालयीन प्रकरणात वादी प्रतिवादी नाहीत याबाबत खात्री करूनच, तसेच शिक्षक पतसंस्थेकडील वसुली असल्यास अशी रक्कम वसूल करूनच त्यांना दिनांक 11 मार्च 2024पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद नाशिक यांच्या स्वाक्षरीचं हे पत्र आहे. याचाच अर्थ 11 मार्च 2024 रोजी ज्यांची आंतरजिल्हा बदली झालेली ऑनलाईन त्यांना नाशिक झेडपीकडून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. हे नुसतं नाशिक झेडपीचंच नाही तर बऱ्याचशा जिल्हा परिषदामध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. जसे की सांगली झेडपीने सुद्धा 11 ते 12 मार्च या दरम्यान कार्यमुक्तीचे निर्देश दिलेले आहेत. अशा प्रकारे लवकरच आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येईल आणि जे पवित्र पोर्टलद्वारे नवीन पदभरती झालेली आहे त्या शिक्षकांना पदस्थापनासुद्धा देण्यात येणार आहेत. ही होत्याचे अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.